नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठ्यमागच्या लेक्चर मध्ये पाहिले मोमेंटम म्हणजे काय. व्हॉट इज मोमेंटम? मोमेंटम इज प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी. बरोबर आहे का? मोमेंटम इज प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी. आपण पाहिलेलं पाठ्यमागच्या लेक्चरला. मोमेंटम इज प्रोडक्ट म्हणजे काय? गुणाकार. कशाचा? मास आणि वेलोसिटीचा गुणाकार आहे. बरोबर. त्याच्यानंतर मोमेंटम ही वेक्टर क्वांटिटी असते. लक्षात ठेवा, ऑब्जेक्टिव्ह मध्ये कदाचित विचारला जाईल. मोमेंटम इज डॉट क्वांटिटी. मोमेंटम इज अ वेक्टर क्वांटिटी. स्केलर आणि वेक्टर म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे. स्केलर क्वांटिटी म्हणजे काय? द क्वांटिटी विच रिप्रेझेंट्स ओनली मॅग्निट्यूड. तर मॅग्निट्यूड असेल तर आपण त्याला स्केलर क्वांटिटी म्हणतो. आणि वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय? मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही पण इंडिकेट करतो. मोमेंटम आपल्याला काय इंडिकेट करतं? मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन, हे दोन्ही पण फॅक्टर त्या ठिकाणी येतात. आता मोमेंटम इज प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी. आपण पाहिले पहा, मोमेंटम इज प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी. मॅथमॅटिकल फॉर्मॅट मध्ये जर पाहिलं तर मोमेंटम इज प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी. दॅट इज मोमेंटम इंडिकेट बाय द सिम्बॉल p. कॅपिटल p या अक्षराने इंडिकेट केलं जातं. मोमेंटम इज प्रोडक्ट ऑफ मास अँड velocity, mv. What is m? M is called as the mass, v is called as the velocity. m म्हणजे mass of the body आणि v म्हणजे काय? जेव्हा बॉडीची मोशन मध्ये असेल तेव्हा त्याला जी व्हेलॉसिटी प्राप्त झाली ते व्हेलॉसिटीचा प्रोडक्ट. त्याच्यानंतर मित्रांनो आपण पाहिलं त्याचं युनिट काय होतं त्याचं? किलोग्राम मीटर पर सेकंद. कसं आलंय तर मासचं युनिट काय असतं? किलोग्राम, बरोबर आहे. आणि व्हेलॉसिटीचं युनिट मीटर पर सेकंद. हे झालं त्याचं एसआय युनिट. सीजीएस युनिट काय असेल? ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंद. हे त्याचं सीजीएस युनिट. हे एमकेएस युनिट झालं, बरोबर. एमकेएस युनिट सगळ्यांना माहिती आहे. एमकेएस युनिट एम म्हणजे मास, के एस किलोग्राम सेकंद एमकेएस मध्ये, आणि हे तुमचं युनिट झालं सीजीएस युनिट झालेलं आहे. रिमेंबर दिस. परंतु आपण हे नवीन एक युनिट सांगितलं मी तुम्हाला, न्यूटन सेकंद. कसं आलं हे न्यूटन सेकंद पहा. आता युनिट काय आपल्याला? किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर, सॉरी किलोग्राम मीटर पर सेकंद. आपण काय करू शकतो या क्वांटिटीला? किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर. सेकंडने काय करा? मल्टिप्लाय करा आणि सेकंडने डिवाइड करा. परंतु किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजेच युनिट कशाचं? हे फोर्स, न्यूटन. म्हणून आपल्याला मिळाले न्यूटन सेकंद. हे न्यूटन सेकंद कसं आलं समजलं का सगळ्यांना? आणि सिंबॉलिकली कसं लिहितो आपण? एनएस. करेक्ट? ओके. त्याच्यानंतर मित्रांनो आपण पाहिला इम्पल्स. इम्पल्स इज अ चेंज इन द मोमेंटम. चेंज इन मोमेंटम इज कॉल्ड एज अ इम्पल्स. आणि त्याचा फॉर्म्युला पहा, इम्पल्स इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम. इम्पल्स इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम. आता चेंज इन मोमेंटमचा फॉर्म्युला काय लिहू शकतो आपण मॅथमॅटिकल फॉर्मॅट मध्ये? इनिशियल मोमेंटम मायनस फायनल मोमेंटम. सॉरी, फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. इनिशियल मोमेंटम मायनस फायनल मोमेंटम घेतलं तर त्या ठिकाणी रिटार्डेशन प्राप्त झाले असेल, बरोबर आहे. तर तुमचं जे मोमेंटम येणार ते निगेटिव्ह येईल. आता जर इथं फायनल मोमेंटम काय असणार आहे? mv मायनस mu. mu इज अ फायनल मोमेंटम. mu काय आहे तुमचं? फायनल मोमेंटम आहे. आणि mu काय असणार आहे? इनिशियल मोमेंटम असणार आहे. इनिशियल मोमेंटम काय असणार आहे? mu. आता आपण मॅथमॅटिकल फॉर्मॅट मध्ये इथं जर इतका प्रयत्न केला तर m इंटू ब्रॅकेट v मायनस u येते. कॉमन काय आहे या ठिकाणी? फॅक्टर m कॉमन आहे म्हणून m आपण काय केला? ब्रॅकेटच्या बाहेर काढलेला आहे. त्याच्यानंतर इम्पल्स ची अजून एक डेफिनेशन सांगता येईल का? इम्पल्स इज प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड टाइम. इम्पल्स इज प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड टाइम. तर फोर्स आणि टाइमचा गुणाकार कसा येतोय? तर मोमेंटम इज प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड टाइम. हा पण फॉर्म्युला आपल्याला यूज करता येईल. याच्यावरती न्यूमेरिकल विचारले जातात. तर इम्पल्स इज प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड टाइम. याच्यावरती न्यूमेरिकल आपण शेवटी युनिट संपल्यानंतर आपण याच्याकडे जाणार आहोत. परंतु इम्पल्स इज प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड टाइम हे पण लक्षात ठेवा. दिस इज इम्पॉर्टंट फॉर्म्युला. त्याच्यानंतर त्याचं एक्झाम्पल सांगता येईल टेनिस रॅकेट. बरोबर, टेनिस रॅकेट स्ट्राइक अ बॉल, रॅकेट पुट्स अ फोर्स ऑन बॉल फॉर अ शॉर्ट टाइम. त्याच्यानंतर मित्रांनो आपण गेलो होतो इम्पल्सिव्ह फोर्स कडे. द फोर्स विच ऍक्ट्स फॉर शॉर्ट टाइम अँड प्रोड्युसेस considerable change in the momentum of the body. The force which acts for short time and produces considerable change in the momentum of the body. हे आपण पाहिलेलं आहे.
त्याच्यानंतर मित्रांनो आपण गेलो होतो न्यूटन्स फर्स्ट लॉ कडे, सेकंड लॉ आणि थर्ड लॉ. व्हॉट इज स्टेटमेंट ऑफ द न्यूटन्स फर्स्ट लॉ? न्यूटन्स फर्स्ट लॉ स्टेट्स that every body continues in state of rest or uniform motion in a straight line unless it is acted upon by some external force. किंवा a body at rest or in a motion will be continued at the rest or uniform motion unless it is acted upon by external force. एखादी बॉडी स्थिर अवस्थेत असेल तर स्थिर अवस्थेतच राहते किंवा मोशन मध्ये असेल तर मोशन मध्येच राहते जोपर्यंत आपण त्याला एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत. मला अंडरस्टँड? समजलं का सगळ्यांना? न्यूटन्स फर्स्ट लॉ चं स्टेटमेंट. न्यूटन्स फर्स्ट लॉ काय सांगतो आपल्याला? लॉ ऑफ इनर्शिया. एखादी बॉडी जर स्थिर अवस्थेत असेल किंवा रेस्ट पोझिशनला असेल तर रेस्ट पोझिशनलाच राहते किंवा मोशन मध्ये असेल तर मोशन मध्येच राहते जोपर्यंत आपण त्याला एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत. बरोबर आहे? सपोज दिस इज माउस. ओके, इट इज पुट हियर, इट इज रिमेन ऍट इट इज. बरोबर आहे? जसा आहे तसंच राहील जोपर्यंत मी त्याला फोर्स अप्लाय करत नाही जोपर्यंत मी त्याला हात लावत नाहीये. बरोबर? या ठिकाणी माईक आहे. बरोबर? बाईकची पोझिशन मी चेंज करली. बरोबर? एका ठिकाणी आहे तर तसंच राहील जोपर्यंत मी त्याला फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत. मला अंडरस्टँड? येस. किंवा पृथ्वी सूर्याभोवती फिरते जोपर्यंत त्याला एक्सटर्नल फोर्सच होणार नाही. बरोबर आहे? मग काय करावं लागेल आपल्याला? पृथ्वीपेक्षा मोठा एखादा गोळा आणून ठेवावा लागेल, त्याचं गुरुत्वाकर्षण बल जास्त असेल, पृथ्वीपेक्षा जास्त असेल, तेव्हाच पृथ्वीला तो स्टॉप करू शकतो. परंतु पृथ्वी स्टॉप होणार नाही, ती सूर्याभोवती फिरतच राहणार आहे जोपर्यंत त्याला एक्सटर्नल फोर्स अप्लाय होत नाही तोपर्यंत. इट इज न्यूटन्स फर्स्ट लॉ. देन न्यूटन सेकंड लॉ चं स्टेटमेंट काय आहे? न्यूटन सेकंड लॉ सांगतो आपल्याला द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फोर्स. दॅट इज द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. मॅथमॅटिकल पार्ट आपण पाहूया. तर या ठिकाणी मोमेंटम mv मायनस mu. बरोबर आहे? mv मायनस mu, mv मायनस mu. व्हॉट इज दिस इज चेंज इन मोमेंटम. ओके, आणि द रेट म्हणजे काय? भागिले टाइम. आणि तो जो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम असतो तो डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला असतो? फोर्सला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. आणि आपण जर मॅथमॅटिकल एक्सप्रेशन जर हे केलं, रिअरेंज केलं तर v मायनस u f कॉमन काढला. बरोबर आहे? डिवाइडेड बाय t घेतला तर तो मिळतो आपल्याला ऍक्सेलरेशन. आणि आपल्याला फॉर्म्युला मिळतो f डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ma and f is equal to k ma. What is k? K is called as a constant and the value of the k is equal to 1. k ची व्हॅल्यू किती घ्यायची बाळांनो? 1 घ्यायची. आणि आपल्याला फोर्सचा फॉर्म्युला मिळेल f is equal to ma, mass into acceleration. Force is equal to mass into acceleration. आणि न्यूटन सेकंड लॉ ला आपण लॉ ऑफ फोर्स असं म्हणू शकतो. फोर्स लॉ असं सुद्धा म्हणता येतं, न्यूटन सेकंड लॉ. त्याच्यानंतर मित्रांनो आपण गेलो होतो न्यूटन थर्ड लॉ कडे. काय न्यूटन थर्ड लॉ चं स्टेटमेंट? न्यूटन थर्ड लॉ स्टेट दॅट every body continues in every body for every action there is equal and opposite reaction. प्रत्येक बॉडीच्या बाबतीत जर सांगायचं जर ती बॉडी एखादा फोर्स जर आपण अप्लाय केला तर त्याच प्रमाणात समोरची बॉडी काय करते? आपल्याला त्या याच्यावरती फोर्स अप्लाय करते. So for every action there is equal and opposite reaction. Action आणि रिएक्शन हे कसे असतात? इक्वल अँड अपोजिट असतात. For every action there is equal and opposite reaction. Action and reaction. Action म्हणजे काय? क्रिया. आणि रिएक्शन म्हणजे काय? प्रतिक्रिया. क्रिया, ऍक्शन म्हणजे काय सगळ्यांना लक्षात आहे? ऍक्शन म्हणजे काय? क्रिया. क्रिया आणि प्रतिक्रिया हे दोन बल असतात. प्रतिक्रिया, क्रिया आणि प्रतिक्रिया हे कसे असतात? एकमेकाच्या विरुद्ध असतात. डायरेक्शन दोघांची कशी असते? एकमेकाच्या अपोजिट असते. बरोबर आहे? F1 आणि फोर्स घेतला आपण, बॉडी घेतली समजा, फॉर दिस इज बॉडी नंबर 1. तुम्ही ऍक्शन आणि दुसरी बॉडी घेतली आपण F2. दोघांमध्ये काहीतरी फोर्स असेल. बरोबर आहे? डायरेक्शन मात्र दोघांची कशी असेल? विरुद्ध असेल. मला अंडरस्टँड? दोन बॉडी आहेत, ए बॉडी आणि दुसरी बॉडी बी बॉडी, आपण त्याला म्हणूया डी. तर इन दिस वे दिस इज ऍक्शन अँड रिएक्शन. लॉ ऑफ ऍक्शन अँड रिएक्शन. न्यूटन थर्ड लॉ इज कॉल्ड एज लॉ ऑफ ऍक्शन अँड रिएक्शन. क्रिया आणि प्रतिक्रिया बल हे कसे असतात? एकमेकाच्या विरुद्ध असतात. डायरेक्शनने मात्र विरुद्ध असते. मॅग्नेट्यूड मात्र दोघांची कशी असते? सेम असते. फॉर एव्हरी ऍक्शन देयर इज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. मला अंडरस्टँड? देन we are going to the examples. Launching of the rocket. रॉकेट लॉन्च करत असताना काय होतं ते आपण पाहूया. तर या ठिकाणी एक रॉकेट दाखवलाय पहा सगळ्यांनी. दिस इज रॉकेट.
रॉकेट काय करायचं आपल्याला लॉन्च करायचंय. ठीक आहे, आपण रॉकेट काय करणार आहोत, हे लॉन्च करणार आहोत. रॉकेट लॉन्च होत असताना या ठिकाणी सगळ्यांना दिसतंय की खालच्या बाजूला हा एक फोर्स अप्लाय होतोय. पहा कशामुळे होतोय, तर दिस फोर्स इज ड्यू टू द हॉट गॅस कम आउट द नोझल. इथं नोझल असतो, या ठिकाणी एक नोझल असतो आणि तिथून काय होतं, गॅस असा बाहेर पडतो. गॅस बाहेर पडल्यानंतर जो फोर्स अप्लाय केला जातो, बरोबर आहे, तर ती काय असते, ऍक्शन असते. फोर्स ऑन द गॅस, गॅसवरती जो फोर्स असतो तो काय असणार आहे, ऍक्शन असणार आहे. फोर्स ऑन द गॅस, गॅसवरती जो फोर्स अप्लाय केला तो काय असणार आहे, ऍक्शन असणार आहे. तर त्याच प्रमाणात त्या ठिकाणी काय होणार आहे, रिॲक्शन. रिॲक्शन काय होणार आहे, तर तो रॉकेट काय होईल, मूव्ह होणार आहे अपवर्ड डायरेक्शनला. बरोबर आहे, गॅस कुठल्या बाजूला चाललेला आहे, खालच्या बाजूला जाईल. हॉट गॅस कम्स थ्रू द नोझल ऑन द डाउनवर्ड डायरेक्शन. ऍट द सेम टाइम, बरोबर, तर गॅस खाली खालच्या दिशेला येईल, त्याच टाइमला रॉकेट काय होईल, वरती ढकलला जातो. दिस इज लॉन्चिंग ऑफ द रॉकेट. इट इज अ एक्झाम्पल ऑफ न्यूटन्स थर्ड लॉ. न्यूटन्स थर्ड लॉचं अजून एक एक्झाम्पल सांगते आपल्याला, रिकॉइल ऑफ द गन. रिकॉइल ऑफ द गन म्हणजे काय, की याच्यामध्ये एक आपण गन घेतली, बरोबर आहे, आणि त्या गन मधून जर समजा बुलेट बाहेर पडली, बरोबर आहे, ही बुलेट जात असताना या दिशेला जाईल. म्हणजे जेव्हा ती एका विशिष्ट वेगाने जात असताना गन सुद्धा काय होईल, त्यावेळेस पाठीमाग ढकलली जाईल. ऍक्शन अँड रिॲक्शन, फॉर एव्हरी ऍक्शन देयर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. मी तुम्हाला पाठीमागच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं, न्यूटन थर्ड लॉचं अजून एक एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल, लिफ्ट. लिफ्ट मध्ये सुद्धा काय होते, ऍक्शन आणि रिॲक्शन. इन दिस वे यू understand the concept of the Newton's first law, second law, and third law. Okay, all of you understand? Yes. Okay. Thank you. We are going to the next topic, work, power, energy. आपल्याला पुढच्या टॉपिकला जायचं मित्रांनो, वर्क पॉवर एनर्जी कडे. वर्क पॉवर एनर्जी हा अतिशय इंटरेस्टिंग टॉपिक आहे फिजिक्स मधला, किंवा सायन्स मधला जर आपण म्हणूया, सायन्स मधला हा अतिशय इंटरेस्टिंग टॉपिक, कारण डे टू डे लाईफशी रिलेटेड आहे. वर्क म्हणजे काय, वर्क is a product of force and displacement. बरोबर आहे, वर्क इज प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. ही डेफिनेशन आपली झालेली आहे. आठवी नववीला असतानाच किंवा 6वी 7वीला तुम्ही शिकलेला. वर्क म्हणजे काय बाळांनो, सांगा. वर्क म्हणजे कार्य, आणि कार्य केव्हा घडून येतं, जेव्हा फोर्स अप्लाय केला जातो तेव्हा. बरोबर, जर फोर्सच अप्लाय केला नाही, बरोबर, तर कार्य घडून येईल का, नाही घडून येणार. म्हणून फोर्स इज वर्क इज प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. बरोबर आहे. तुम्ही पुढचा शब्द मी तुम्हाला सांगतोय, समजा की आपण वर्क डन करायचं असेल, वर्क इज डन. व्हेन वर्क इज डन, नुसता फोर्स अप्लाय केला म्हणजे कार्य घडून येईल का, नाही. तर वर्क इज डन व्हेन फोर्स इज अप्लाइड, देयर इज नीड ऑफ द डिस्प्लेसमेंट. बरोबर, समजा त्याची बॉडी तुम्ही घेतली, बरोबर आहे, आणि या बॉडीला काय करणार आहे आपण, फोर्स अप्लाय करणार आहे. या बाजूने तुम्ही काय केला, फोर्स अप्लाय केला, तर ही बॉडी एका ठिकाणाहून काय व्हायला पाहिजे, दुसऱ्या ठिकाणी गेली पाहिजे. जर ती गेली नाही तर त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट घडून येईल का, घडून येईल का, डिस्प्लेसमेंट होईल का त्या ठिकाणी, नाही होणार. तर त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट झालं पाहिजे, ती बॉडी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेली तरच वर्क इज डन असं आपल्याला म्हणता येते. देयर इज अ डिस्प्लेसमेंट. इफ बॉडी चेंजेस इट्स पोझिशन, समजा ही त्याची ओरिजिनल पोझिशन होती, ती ओरिजिनल पोझिशन पासून काय होणार, ती बॉडी काही विशिष्ट अंतरावरती गेली तरच कार्य झालं असं आपण म्हणू शकतो. बरोबर आहे, ती बॉडी एका ठिकाणावर काय गेली पाहिजे, दुसऱ्या ठिकाणी गेली पाहिजे तरच कार्य झालं असं आपण म्हणू शकतो. बरोबर आहे, त्याचं मास चेंज होईल का एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जात असताना, नाही होणार. तर काय होईल त्या ठिकाणी, त्याचं डिस्प्लेसमेंट घडून आलंय. ते डिस्प्लेसमेंट असणार आहे एस एवढ्या अंतरावरती ती बॉडी गेलेली आहे. म्हणून वर्क डन इज प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड displacement. Work is product of force and displacement. Keep in mind that work is product of force and displacement. Work is product of force and displacement. Keep in mind that. एकदम सिंपल डेफिनेशन आहे. आता वर्क इज अ स्केलर क्वांटिटी. वर्क ही काय आहे, स्केलर क्वांटिटी. ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारलं जातं, वर्क इज डॉट क्वांटिटी. वर्क इज अ स्केलर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी म्हणजे काय आणि वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय, तुम्ही म्हणा सर डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी. काय म्हटलंय, displacement is a vector quantity, force is a vector quantity. मग वर्क हा
स्केलर कसं काय, बरोबर. तर हे हा सुद्धा तुम्हाला पडलेला प्रश्न असेल. परंतु वर्क इज अ डॉट प्रॉडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. डॉट प्रॉडक्ट घेतलेला आपण, वेक्टर प्रॉडक्ट घेत नाही आपण त्या ठिकाणी, आणि म्हणून वर्क इज अ स्केलर क्वांटिटी. लक्षात ठेवा, ऑब्जेक्टिव्ह मध्ये हा प्रश्न आपल्याला विचारला जातोच. वर्क इज डॉट 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 क्वांटिटी किंवा डॉट 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 इज अ स्केलर क्वांटिटी. तुम्हाला खाली 3 क्वांटिटी वेगवेगळ्या दिल्या जातील, बरोबर आहे, आणि चौथी तुम्हाला वर्क दिला जाईल. तर लक्षात ठेवा, वर्क इज अ स्केलर क्वांटिटी. कन्फ्युजन होतं आपलं, कारण बऱ्याच वेळा आपण ते कुठेतरी वाचलेलं असतं की डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी, फोर्स इज वेक्टर क्वांटिटी, मग वर्क कसं काय स्केलर क्वांटिटी. त्याच्यानंतर मित्रांनो आपण जाणार आहोत युनिट कडे. एकक. कशा कशाचं एकक पाहायचं आपल्याला, तर आपल्याला एकक पाहायचं आहे वर्कचं, एसआय युनिट आणि सीजीएस युनिट. आता वर्कचं एसआय युनिट काय असतं, तर एसआय युनिट ऑफ वर्क इज जूल. वर्कचं एसआय युनिट काय असतं, जूल असतं. ठीक आहे. किंवा अजून आपल्याला दुसरं युनिट मिळवता येईल का, हो. काय कसं मिळवता येईल पहा बरं. फोर्सचं युनिट काय असतं, न्यूटन, आणि डिस्प्लेसमेंटचं काय असतं, मीटर. म्हणून हे सुद्धा त्याचं युनिट होईल, न्यूटन मीटर. ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारलं जाईल काय करतील, विच ऑफ फॉलोइंग इज युनिट ऑफ द वर्क डन, न्यूटन मीटर. न्यूटन मीटर, न्यूटन मीटर कसं आलं, तर न्यूटन इज युनिट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंटचं युनिट काय, मीटर. आता हे झालं एसआय युनिट. ठीक आहे, एसआय युनिट. सीजीएस युनिट पहा बरं, सीजीएस युनिट काय असेल, न्यूटन डाइन, बरोबर. आपण डाइन मध्ये करू शकतो, आणि मीटरचं सेंटीमीटर मध्ये. हे सुद्धा युनिट आहे. ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय करतील तुम्हाला, 1, 2 आणि 3 युनिट देतील, बरोबर आहे. विच ऑफ फॉलोइंग इज युनिट ऑफ द वर्क, ऑप्शन ए, ऑप्शन बी आणि ऑप्शन सी, आणि खाली म्हणतील ऑल ऑफ अबोव्ह. तर आपला ऑप्शन डी येईल, कारण ते सर्व काय आहे, युनिट ऑफ वर्क असेल. आणि किंवा असं पण विचारतील, सीजीएस युनिट ऑफ वर्क इज, तर सीजीएस युनिट काय वापरतात, अर्क. अर्क ही काय, सीजीएस युनिट आहे. डायन सेंटीमीटर हे सुद्धा काय, सीजीएस युनिट आहे. किंवा असा पण क्वेश्चन विचारला जाईल की द सीजीएस युनिट ऑफ वर्क डन इज, ऑप्शन ए अर्क, ऑप्शन बी डाइन सेंटीमीटर, ऑप्शन सी बोथ ए अँड बी, आणि ऑप्शन डी नन ऑफ दिस. तर तुमचा ऑप्शन सी आहे त्या ठिकाणी. व्यवस्थितपणे पहा मित्रांनो, समजून घ्या. समजून घेतलं तरच आपल्याला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनचे आन्सर व्यवस्थितपणे समजतात. कारण ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय तुम्हाला राईट अप करायचा असतो, तुमचं अंडरस्टँडिंग चेक केलं जातं. म्हणून ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करत असताना व्यवस्थितपणे क्वेश्चन वाचा. किंवा असा पण क्वेश्चन विचारला येईल, which following of which is not unit of the work done. नॉट असो तिथं आपण वाचलेलंच नसतो, आणि 3 युनिट देतील आणि एक चौथं चुकीचं देतील, तर ते चौथं आपलं ऑप्शन येणार आहे. किंवा जे काही ऑप्शन आपल्याला चुकीचा दिलेला आहे तो आपला ऑप्शन त्या ठिकाणी चूज करावा लागेल. अंडरस्टँड. आणि मित्रांनो अजून एक ऑब्जेक्टिव्हचा अतिशय इंटरेस्टिंग क्वेश्चन जो आहे तो म्हणजे की रिलेशन बिटवीन द जूल अँड अर्थ. तर जूल आणि अर्थ मधलं रिलेशन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर 1 जूल इज इक्वल टू हाऊ मेनी अर्थ, तर 1 जूल इज इक्वल टू 10⁻⁷ अर्थ. किती असतं, 10⁻⁷ अर्थ. ऑब्जेक्टिव्ह मध्ये पहा 10⁵, 10⁶, 10⁷, 10⁹ असा ऑप्शन दिला जाईल. तर व्यवस्थितपणे लक्ष द्या की 1 जूल इज इक्वल टू हाऊ मेनी अर्थ, तर 1 जूल इज इक्वल टू 10⁻⁷ अर्थ. 1 जूल इज इक्वल टू हाऊ मेनी अर्थ, 10⁻⁷ अर्थ. हा ऑब्जेक्टिव्ह मधला अतिशय इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. 1 जूल इज इक्वल टू हाऊ मेनी अर्थ, तर 1 जूल इज इक्वल टू 10⁻⁷ अर्थ. तर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पेपर तयार करत असताना आपल्याला असे जनरल नॉलेजचे क्वेश्चन आहे, जनरल नॉलेजचा पण म्हणता येईल आपल्याला, हे क्वेश्चन असे विचारले जातात. त्यामुळे या टॉपिककडे लक्ष द्या, कारण आपला जो पेपर आहे अप्लाइड सायन्सचा तो ऑब्जेक्टिव्ह बेस्ड आहे. कुठे तुम्हाला लिहायचं नाहीये, परंतु तुमचं अंडरस्टँडिंग क्लिअर झालं पाहिजे. फिजिक्स मधला प्रत्येक कन्सेप्ट तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला पाहिजे. त्याच्यासाठी शॉर्ट नोट्स काढत असताना हे असे जे काही नोट्स आपण त्याला म्हणूया किंवा टॅग लाईन आपण त्याला म्हणूया, हे करतात. न्यूज मध्ये पहा, न्यूज मध्ये खाली टॅग लाईन येत असते, सारखी ती फ्लॅश होत असते, कारण एकच बातमी दाखवली संपला ना विषय, सोडून द्यायला पाहिजे, पण सोडत नाही ते. पुन्हा पुन्हा तो टॅग लाईन ते हे करत असतात, फ्लॅश करत असतात, ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज. आपल्या मनावरती ती बिंबवलं जातं. तसं हे काही टॅग लाईन असतात, हे आपण अंडरस्टँडिंग मध्ये ठेवल्या पाहिजे, कारण
याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन हा विचारलाच जातो नेहमी. ठीक आहे, तर 1 जूल इज इक्वल टू हाऊ मेनी अर्थ? 1 जूल इज इक्वल टू 10⁻⁷. त्याच्यानंतर हे झालं वर्कच्या बाबतीत. आपण आता जर तुम्हाला वर्क हा कन्सेप्ट समजला असेल तर मित्रांनो जाऊया आपण पॉवर कडे. आता वर्क आणि पॉवर मध्ये काय फरक आहे? बरोबर आहे. आता वर्क कळालं का सगळ्यांना? वर्क हा कन्सेप्ट समजला असेल. वर्क इज प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. त्याचं युनिट काय असतं तर जूल असतं. सीजीएस युनिट अर्क. आता जूल कसं आलं तर त्याच्याकडे आपण जर गेलो तर 1 जूल इज इक्वल टू डॉट डॉट डॉट. तर 1 जूल इज इक्वल टू 1 न्यूटन सेकंद. सॉरी 1 न्यूटन मीटर. न्यूटन मीटर हे युनिट आहे. न्यूटन सेकंद कशाचं युनिट आहे? न्यूटन सेकंद हे मोमेंटमचं युनिट आहे. न्यूटन मीटर कशाचं युनिट आहे तर वर्क डनचं युनिट आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपण जाऊया आता पॉवर कडे. पॉवर म्हणजे काय तर द रेट ऑफ वर्क डन इज कॉल्ड पॉवर. द रेट ऑफ वर्क डन काय डेफिनेशन आहे? द रेट ऑफ वर्क डन. मी या ठिकाणी लिहितो पहा डेफिनेशन आणि समजून घ्या. द रेट ऑफ वर्क डन. द रेट ऑफ वर्क डन. The rate of work done is called power. लिहून पहा तुम्ही सगळ्यांनी माझ्या बरोबर. मॅथ मध्ये सुद्धा मित्रांनो मॅथचे आपले टीचर आहेत एकदम छानपैकी ते आपल्याला शिकवतात. पण शिकवत असताना फक्त आपण व्हिडिओज पाहतो. व्हिडिओज बिलकुल फक्त पाहत बसू नका. बरोबर आहे. व्यवस्थितपणे नोट्स त्या प्रिपेअर करत चला. तर हे करतात न्यूमेरिकल सॉल्व्ह करून देत आहेत. आपण पण करून पहा ना, ते न्यूमेरिकल सॉल्व्ह करून पहा. फिजिक्सच्या बाबतीत सुद्धा तेच करा. सर न्यूमेरिकल सॉल्व्ह करून दाखवतायत, आपण पण लिहून हे करून पहा, सॉल्व्ह करून पहा. तर आपल्याला एखादी डेफिनेशन सांगताय समजून, बरोबर आहे, तर आपण सुद्धा ती डेफिनेशन पुन्हा लिहून पहा. मी या ठिकाणी नोट्स मध्ये किंवा पीपीटी मध्ये ते प्रिपेअर केलेलं आहे, परंतु सुद्धा मी पुन्हा एकदा तुमच्या समोर लिहून पाहतोय, कारण ते डेफिनेशन आपण हे करतोय. बरोबर आहे. आता ही एक पहिली डेफिनेशन आहे. द रेट ऑफ वर्क डन इज कॉल्ड पॉवर, किंवा पॉवर इज इक्वल टू वर्क डन डिवाइडेड बाय टाइम. बरोबर. द रेट हा शब्द वापरला म्हणजे काय, भागिले टाइम आहे. बरोबर आहे. वर्क डनला टाइमने डिवाइड केलं की आपल्याला पॉवर मिळते. तर दुसरी डेफिनेशन काय सांगता येईल आपल्याला? पॉवर इक्वल्स वर्क डन डिवाइडेड बाय टाइम, किंवा वर्क डन पर युनिट टाइम इज कॉल्ड पॉवर. वर्क डन पर युनिट टाइम इज कॉल्ड पॉवर. आता फॉर्म्युला पहा. वर्क डन डिवाइडेड बाय टाइम घेतलं आपण. वर्क डनला टाइमने डिवाइड केलं की आपल्याला पॉवर मिळते. पॉवर म्हणजे काय मराठीमध्ये कोण सांगतं? पॉवर म्हणजे काय मराठीमध्ये? शक्ती. पॉवर म्हणजे काय? शक्ती आपण त्याला म्हणतो. पॉवर म्हणजे काय? शक्ती. पॉवर म्हणजे मराठीमध्ये त्याला आपल्याला सांगता येईल शक्ती. आणि वर्क म्हणजे काय? कार्य. वर्क म्हणजे काय? कार्य. वर्क म्हणजे कार्य. कार्य केव्हा घडून येतं? जेव्हा फोर्स अप्लाय केला जातो आणि बॉडीचं डिस्प्लेसमेंट घडून येतं. जर बॉडीचं डिस्प्लेसमेंटच झालं नाही, म्हणजे एस ची व्हॅल्यू जर तुमची 0 आली, एफ इंटू एस, तेव्हाच काय आपण म्हणू शकतो? वर्क इज डन. इफ एस इज इक्वल टू 0, हियर एफ इंटू 0, हियर इज 0, वर्क डन इज इक्वल टू 0. आता पॉवर कडे जाऊया. मध्ये मध्ये तुम्हाला वर्क डन कडे का घेऊन जातोय? कारण वर्क डन ला टाइम ने डिवाइड केलं की आपल्याला काय मिळते? पॉवर मिळते. आता पॉवरचा फॉर्म्युला काय आहे? तर पॉवर इज इक्वल टू पी इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन टी. मिळाला फॉर्म्युला? डब्ल्यू अपॉन टी. परंतु डब्ल्यू इज इक्वल टू काय असतो? एफ इंटू एस. डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू एस, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. डब्ल्यू आणि डिवाइडेड बाय टी टाकला आपण. डिवाइडेड बाय टी, डिवाइडेड बाय टी. हे आहे ना, हे असं तसं इकडे ठेवलेलं आहे. आणि डब्ल्यू च्या ऐवजी काय केला? एफ इंटू एस टाकलेला आहे. आता एफ जसं तसं ठेवूया. ठीक आहे. आणि एस अपॉन टी आपल्याला माहिती आहे, डिस्टन्स अपॉन टाइम काय असतं बरं सांगा? करेक्ट, बरोबर आहे. एफ एस अपॉन टी. एस अपॉन टी काय असतो? डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, व्हेलॉसिटी असते. बरोबर आहे. फोर्स इंटू व्हेलॉसिटी मिळेल आपल्याला. आणि पॉवरचा फॉर्म्युला मिळेल आपल्याला. पॉवर पी इज इक्वल टू फोर्स इंटू व्हेलॉसिटी. चालेल ना? याच्यावरती सुद्धा न्यूमेरिकल विचारले जातात.
फोर्स आणि व्हेलॉसिटीचा गुणाकार म्हणजे सुद्धा पॉवर. अजून एक डेफिनेशन सांगता येईल आपल्याला. मग अशी काय सांगितलं, the work done is the work done per unit time किंवा work done divided by time is called power किंवा the product of force and velocity. work done काय सांगितलं होतं, work done is the product of force and displacement. बरोबर आहे. फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचा गुणाकार म्हणजेच काय, काय फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचा गुणाकार वर्क डन, आणि फोर्स आणि व्हेलॉसिटीचा गुणाकार. तुम्हाला सांगितलं होतं की टाइप्स ऑफ मोशन मध्ये आपल्याला 3 फॅक्टर अतिशय महत्त्वाचे आहेत, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन. बरोबर आहे. तर व्हेलॉसिटीचा आणि फोर्सचा गुणाकार म्हणजे पॉवर, डिस्प्लेसमेंट आणि फोर्सचा गुणाकार म्हणजेच वर्क डन. बरोबर. आणि सिंपल भाषेमध्ये सांगायचं झालं तर वर्क डनला की पॉवर मिळते, पॉवर शक्ती. आता पॉवरचं युनिट काय असतं, तर पॉवरचं युनिट असतं वॅट. लक्षात ठेवा, पॉवरचं युनिट काय असतं, वॅट. वॅट इज द युनिट ऑफ द पॉवर. पॉवरचं युनिट काय, वॅट. मला काय अंडरस्टँड, द युनिट ऑफ पॉवर इज वॅट. त्याच्यानंतर आता 1 वॅट इज इक्वल टू किती असतं त्याच्याकडे आपण जाऊया. तर पॉवरचं युनिट काय सांगितलं मी तुम्हाला, वॅट. वॅट इज द युनिट ऑफ पॉवर. तर 1 वॅट इज इक्वल टू किती असतं, तर 1 वॅट इज इक्वल टू 1 जूल डिवाइडेड बाय 1 सेकंड. 1 जूल डिवाइडेड बाय 1 सेकंड. युनिट पॉवरचं युनिट आपण पाहतोय, तर पॉवरचं युनिट वॅट असतं. वॅट कसं आलं त्याच्याकडे आपण जाऊया. 1 वॅट इज इक्वल टू हाऊ मेनी. आता 1 वॅट इज इक्वल टू 1 वॅट इज इक्वल टू वर्डनचं युनिट काय, वर्डनचं युनिट काय मित्रांनो, 1 जूल डिवाइडेड बाय टाइमचं युनिट काय असतं 1 सेकंड. तर 1 वॅट इज इक्वल टू 1 जूल डिवाइडेड बाय 1 सेकंड. तर डेफिनिशन पॉवर इथे दिलेली आपल्याला 1 वॅट. इफ 1 जूल ऑफ वर्क इज डन, काय 1 जूल ऑफ वर्क इज डन इन 1 सेकंड. किती वेळामध्ये, एका सेकंदामध्ये. जर एका सेकंदामध्ये 1 जूल एवढं कार्य घडून आलं तर त्यालाच म्हणायचं 1 वॅट पॉवर. समजलं का. 1 वॅट पॉवर केव्हा असतो, जेव्हा एका सेकंदामध्ये 1 जूल एवढं कार्य घडून येईल. बरोबर आहे. जेव्हा एका सेकंदामध्ये 1 जूल एवढं कार्य घडून येईल तेव्हा आपण म्हणू शकतो की पॉवर किती आहे, 1 वॅट एवढा आहे. 1 वॅट एवढा पॉवर केव्हा असतो, जेव्हा एका सेकंदामध्ये 1 जूल एवढं कार्य घडून येईल तेव्हा पॉवर म्हणू शकतो आपण 1 वॅट. आता आपल्याकडं एक्झाम्पल सांगता येईल की आपल्याकडे जे काही इलेक्ट्रिक बल्ब असतात, ट्यूब्स असतात, आपण म्हणतो 18 वॅटचा आहे, 12 वॅटचा आहे, 14 वॅटचा आहे, म्हणजे ते काय इंडिकेट करतो आपल्याला, पॉवर इंडिकेट करतं. बरोबर. त्याच्यानंतर पॉवर इंडिकेट करण्याचं अजून एक युनिट आहे, त्याला म्हणतात हॉर्स पॉवर. काय असतं, एचपी. कुठं पाहिलं तुम्ही एचपी हे युनिट. एचपी हे युनिट आपण डे टू डे लाईफ मध्ये कुठं पाहिलेलं आहे, की आपल्याकडे ज्या काही मोटर्स असतात, बरोबर आहे, इलेक्ट्रिक विद्युत पंप आपण त्याला म्हणूया, बरोबर आहे, वॉटर पंप आपण त्याला म्हणतो. तर तो पॉवर असतो 1 एचपी चा, बरोबर आहे, 1.5 एचपी चा. आपण म्हणतो 5 एचपी ची मोटर आहे, 7.5 एचपी ची आहे, 10 एचपी चा पंप आहे. म्हणजे एचपी म्हणजे काय, तर एचपी म्हणजे हॉर्स पॉवर. एचपी म्हणजे काय, हॉर्स पॉवर. मराठीमध्ये आपण त्याला अश्वशक्ती म्हणतो. एचपी, एचपी म्हणजे काय, हॉर्स पॉवर, अश्वशक्ती. समजतंय. आता आपल्याला पाहिजे 1 एचपी बरोबर किती असतो, तर 1 एचपी बरोबर 746 वॅट. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला ऑब्जेक्टिव्ह मध्ये भरपूर क्वेश्चन विचारले जातात, अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन असतात, ते आपल्याला लक्षात ठेवावे लागतात. तर 1 एचपी बरोबर किती, तर 1 एचपी बरोबर 746 वॅट. लक्षात ठेवा, 1 हॉर्स पॉवर एचपी, कॅपिटल एच स्मॉल पी किंवा स्मॉल एचपी लिहिला तरी चालेल. ठीक आहे. 1 एचपी इज इक्वल टू हाऊ मेनी वॅट, तर 1 एचपी इज इक्वल टू 746 वॅट. ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारला जाता, अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन आहे. तिथं आपल्याला लक्षात आलं पाहिजे
की 1 HP बरोबर किती असतो तर 746 वॅट 746 वॅट 746 वॅट 1 HP बरोबर किती तर 746 वॅट एवढं असतं. कीप इन माइंड दॅट दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. 1 HP इज इक्वल टू हाऊ मेनी वॅट तर 1 HP इज इक्वल टू 746 वॅट. ऑब्जेक्टिव्ह मध्ये ऑप्शन देतील ए 746 बी 764 सी 784 असं वेगवेगळे ऑप्शन तुम्हाला चुकीचे देतील पण तुम्ही डोळे दाखवून लक्षात ठेवा 746 वॅट म्हणजेच 1 HP. वेळ संपलेला आहे. शेवटचे 2 मिनिट राहिले मित्रांनो. मी थोडस तुम्हाला परत एकदा रिपीट करायला घेऊन जातोय की आपल्याला महत्त्वाचा पॉइंट जो आपण आज पाहत होतो तो म्हणजे वर्कची डेफिनेशन. वर्क म्हणजे काय तर वर्क इज प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. वर्क इज प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. आता त्याचं आपण युनिट पाहिलं. तत्पूर्वी आपण पाहिलं वर्क इज अ स्केलर क्वांटिटी. वर्क ही काय असते स्केलर क्वांटिटी असते आणि त्याचं युनिट आहे जूल आणि सीजीएस युनिट अर्थ. पण हे जूल युनिट कसं आलं किंवा आपण त्याच्या फॉर्म्युल्यानुसार त्याचं जर युनिट काढायचं जर प्रयत्न केला तर फोर्सचं युनिट न्यूटन डिस्प्लेसमेंटचं युनिट मीटर म्हणून आपल्याला युनिट मिळालं न्यूटन मीटर. आणि सीजीएस युनिट जर आपण त्याच्यानुसार जर काय हे केलं ड्राइव्ह केलं तर न्यूटनचं रूपांतर आपण डाइन मध्ये करतो आणि सेंटीमीटरचं रूपांतर आपण मीटरचं रूपांतर आपण सेंटीमीटर मध्ये करतो. आपल्याला दुसरं अजून एक युनिट मिळतं ते म्हणजे डाइन सेंटीमीटर. ठीक आहे. न्यूटन मीटर आणि डाइन सेंटीमीटर. त्याच्यानंतर आपल्याला अतिशय महत्त्वाचं रिलेशन होतं की 1 जूल इज इक्वल टू हाऊ मेनी अर्थ तर 1 जूल इज इक्वल टू 10⁻⁷ अर्थ. त्याच्यानंतर आपण पॉवर कडे गेलो होतो. पॉवर म्हणजे काय पॉवर इज वर्क डन पर युनिट टाइम किंवा वर्क डन ला टाइम ने डिवाइड केलं की आपल्याला पॉवर मिळते. आणि पॉवर किती असते तर 1 युनिट काय असतं त्याचं 1 वॅट. तर 1 वॅट कसं येतं तर 1 जूल पर 1 सेकंड किंवा युनिट सेकंड. बरोबर. तर if 1 joule of work is done in 1 second then power is said to be 1 watt. आणि पॉवरचं अजून एक युनिट जे आहे जे आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये वापरलं जातं ते म्हणजे हॉर्स पॉवर. तर 1 HP is equal to how many watt तर 1 HP is equal to 746 watt. अंडरस्टँड. ओके. वेळ संपलेला आहे. बरोबर आहे. आपण या ठिकाणी थांबूया. सर्वांना धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो मी पुन्हा एकदा सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की सर्वांनी कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर स्वतःची काळजी घ्या. ओके. टेक केअर. बाय.